नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मी प्राध्यापक किरण शेंडे, SVKT महाविद्यालय देवळाली कॅम्प नाशिक. आपण इथे या ठिकाणी आपण TY BCom या वर्गाचा ऑडिटिंग या विषयाचा सेकंड चॅप्टर आपण बघतोय. तपासणी, प्रमाणन आणि अंकेक्षण अहवाल किंवा त्याला आपण पावती परीक्षणसुद्धा म्हणतो. तर याच्यात आपण मागच्या लेक्चरला आपण काय बघितलं होतं, तर चुका व अफरातफर, एरर, फ्रॉड्स त्याला आपण म्हणतो, अंकेक्षण कार्यक्रम, ऑडिट प्रोग्राम, अंकेक्षण नोंदवही, ऑडिट नोटबुक, त्याचे काय फायदे तोटे आपण हे सविस्तर मागच्या लेक्चरला आपण बघितलेलं आहे. आता आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला काय बघायचं आहे, तर आजच्या लेक्चरला आपण तपासणीमध्ये मग तपासणी करताना अंकेक्षणाची विविध कोणती तंत्रे वापरली जातात, त्याचप्रमाणे नैमित्तिक तपासणी किंवा त्याला आपण नित्य तपासणी किंवा त्याला आपण रुटीन चेकिंग म्हणतो, ती म्हणजे काय, चाचणी तपासणी, टेस्ट चेकिंग म्हणजे काय, याचा आपण एक सविस्तर अभ्यास करणार आहोत आजच्या लेक्चरमध्ये. तर आजच्या लेक्चरमध्ये आपलं मेन उद्दिष्ट काय आहे, तर आज आपण अंकेक्षणाची विविध तंत्रे समजावून घेणार आहोत. त्याचबरोबर अंकेक्षणाची विविध तंत्रे म्हणजे त्याला आपण ऑडिट टेक्निक्स म्हणतो. त्यानंतर नैमित्तिक किंवा नित्य तपासणीचा अभ्यास करणे. नैमित्तिक म्हणजे काय, आपण रुटीन चेकिंग म्हणजे काय, त्याचे फायदे तोटे काय, याचा आपण आज सविस्तर अभ्यास करणार आहे. आणि त्याचप्रमाणे शेवटचा आपण आजच्या टॉपिकमध्ये बघणार आहोत चाचणी तपासणीचा अभ्यास करणे म्हणजे टेस्ट चेकिंग म्हणजे काय, त्याचा आपण सविस्तर या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. तर आता यामध्ये आपण पहिल्यांदा अंकेक्षणाची तंत्रे सुरू करू. आता अंकेक्षणाची तंत्रे म्हणजे काय, टेक्निक्स ऑफ ऑडिटिंग म्हटलेलं आहे त्याला. मग आता प्रत्येक अंकेक्षण आपण करत असतो, कुठल्याही कंपनीचं करत असतो, तर त्या ठिकाणी वेगवेगळे टेक्निक वापरले जातात. ते वेगवेगळ्या व्यवसायानुसार पण वेगवेगळे असू शकत आहेत, किंवा जो व्यक्ती ऑडिटिंग करतो आहे त्या ऑडिटरच्या नॉलेजवर सुद्धा तो त्याचे वेगवेगळे टेक्निक वापरू शकतो आहे. कारण की अंकेक्षण करताना फक्त आपल्याला ते हिशोब तपासणं, त्यातल्या काही चुका शोधणं हेच नाही, किंवा प्रत्येक बिल टू बिल चेक करणं हाच त्याचा अर्थ होत नाही. अंकेक्षणामध्ये काही तंत्र किंवा आपण त्याला टेक्निक्स म्हणतो, ज्यावरून आपल्याला ते हिशोब सादर केलेले बरोबर आहेत किंवा नाही हे देखील आपल्याला समजतं. मग याच्यामध्ये आता पहिलं जर बघायला गेलं आपण अंकेक्षण तंत्रामध्ये दिलं आहे भौतिक किंवा प्रत्यक्ष परीक्षा. आता अंकेक्षण करताना काय करायचं आहे, तर आता समजा लँड अँड बिल्डिंग दिलेलं आहे. एखाद्या कंपनीने सांगितलं तर आम्ही बिल्डिंग कन्स्ट्रक्ट केलेली आहे, किंवा लँड खरेदी केलेली आहे, किंवा आम्ही कॉम्प्युटर खरेदी केलेले आहे, किंवा 4 व्हीलर खरेदी केलेली आहे, ट्रक खरेदी केलेला आहे, तर आपण तिथं भौतिक किंवा प्रत्यक्ष परीक्षा करू शकतो आहे. म्हणजे त्या ठिकाणी जाऊन आपण बघू शकतो आहे तो लँड आहे का खरोखर. त्या ठिकाणी समजा त्यांनी सांगितलं तर आम्ही 2 मजली बिल्डिंग बांधली, 3 मजली बिल्डिंग बांधली, मग ती बिल्डिंग बरोबर बांधलेली आहे की नाही आपण त्या ठिकाणी प्रत्यक्ष बघू शकतो आहे. म्हणजे डॉक्युमेंटरी प्रूफ चेक करण्याऐवजी आपण प्रत्यक्ष किंवा भौतिक तिथं त्या ठिकाणी जाऊन चेक करू शकतो आहे. जर त्यांनी सांगितलं आम्ही XYZ किंवा प्रोडक्शन डिपार्टमेंटमध्ये आम्ही कॉम्प्युटर घेतला आहे, तर मग आपण त्या कॉम्प्युटरचं बिल वगैरे हे चेक करण्याऐवजी त्या ठिकाणी आपण काय करू शकतो आहे, डायरेक्ट आपण प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन भौतिक किंवा त्याला आपण प्रत्यक्ष परीक्षण म्हणू शकतो आहे, ते करू शकतो आहे आणि खात्री करून घेऊ शकतो आहे आपण का यांनी खरोखर हे खरेदी केलेलं आहे. बरोबर आहे. म्हणजे हे एक तंत्र आपण तिथं वापरू शकतो, भौतिक किंवा प्रत्यक्ष परीक्षा करणं. त्यानंतर दुसरं तंत्र सांगता येईल त्याला खात्री करून घेणं. आता खात्री करून घेणं म्हणजे काय, तर कधी आपण फक्त बिल बघतो. अंकेक्षण जो असतो तो एका ऑफिसमध्ये बसून पूर्ण ऑडिट करत असतो, परंतु एखादं बिल जर बघितलं त्याने, समजा आता जसं आपण परत उदाहरण घेऊ, कॉम्प्युटरच घेतलेलं आहे, मग कॉम्प्युटरचं बिल बघितलं तर त्याची खात्री त्याला करून घेतलं पाहिजे त्याने. किंवा दुसरे काही बिल असतील तर त्याच्याशी रिलेटेड दुसरे जे काही ट्रान्झॅक्शन असतील त्याची म्हणजे ते मॅच होतात का नाही, त्याचा दुसरा इफेक्ट बरोबर मॅच होतो का नाही. समजा आपण जर कॉम्प्युटर खरेदी केलं आहे, तर आपल्याकडनं ऑर्डर गेलेलं आहे का नाही, किंवा अकाउंटमधून तेवढे पैसे मायनस झाले का नाही, अकाउंट डिपार्टमेंटमधून किंवा अकाउंटंटच्या जे काही रेकॉर्ड असेल, फायनान्सचं रेकॉर्ड असेल, त्यातून पैसे कमी झाले का नाही, असं आपण खात्री करून घेऊ शकतो. त्याला आपण थोड्यात क्रॉस चेकिंग म्हणून, म्हणजे हे सुद्धा टेक्निक तिथं वापरता येतं आहे. त्यानंतर दस्तऐवज तपासणी व त्याची नोंदीशी तुलना करणं. आता अंकेक्षण करताना हे एक टेक्निक आपण वापरू शकतो किंवा तंत्र आपण त्याला म्हणतो. तर दस्तऐवज तपासणी करताना त्याची नोंदीशी तुलना करणं म्हणजे कुठलंही कागदपत्र आपण ज्यावेळी चेक करतोय तर त्याचे जे काही नोंदी केलेल्या आहे, आपल्या ज्या अकाउंटचे बुक असतील किंवा तो जे काही रेकॉर्ड त्यांनी मेंटेन केलेला असेल, तर त्याच्यामध्ये त्या नोंदीशी तुलना करायचं आहे. म्हणजे जो काही आपल्याकडे कागद दिलेला आहे तो कागद आणि ती नोंद एकमेकाला मॅच होते किंवा नाही, हे सुद्धा आपण तिथं टेक्निक वापरू शकतो आहे. त्यानंतर
पुस्तक पालन पद्धतीचा मागोवा घेणं आहे. आता पुस्तक पालन पद्धत आपल्याकडे त्याला आपण बुक कीपिंग सिस्टीम म्हणतो. तर याच्यामध्ये प्रत्येक एंट्रीची डबल एंट्री झालेली असते. म्हणजे प्रत्येकाच्या डबल 2 ठिकाणी पोस्टिंग झालेली असते. तर आपण त्याच्यावरून पण खात्री करून घेऊ शकतोय का मग ते चेक करायचं बरोबर एंट्री केलेलं आहे का नाही. अकाउंटचे वेगळे बुक असतात. तर ते सर्व आपण काय करायचं आहे चेक करायचं. त्याचा मागोवा घ्यायचा आहे. म्हणजे जेणेकरून आपल्याला खात्री पटेल का हा हिशोब बरोबर आहे किंवा आपल्याला सादर केलेलं बिल हे योग्य आहे. त्यानंतर सर्व व्यवहार डोळ्याखालून घालणे. आता प्रत्येक व्यवहार काय होतं आहे, कधी-कधी आपण काही-काही व्यवहार जे आहेत, हे आपण सारखेच असतात त्यामुळे त्याकडे जास्त लक्ष देत नाही. परंतु अंकेक्षण तंत्रामध्ये काय आहे, प्रत्येक व्यवहार डोळ्याखालून गेला म्हणजे काय असतं, कुठे काही चूक झालेली असेल किंवा काही दुर्लक्षित होणाऱ्या चुका असतात, ज्या लक्षात येत नाही. तर डोळ्याखालून प्रत्येक जर आपण प्रत्येक हे बघितलं आपण व्यवहार, तर आपल्याला चटकन त्या ठिकाणी काही चूक झालेली असेल, कुठं काही तारखेत घोळ असेल किंवा एखादं बिल मागे-पुढे झालेलं असेल, तर ते आपल्याला तिथे सापडतंय. म्हणजे डोळ्याखालून जर घातलं तर आपल्याला प्रत्येक हिशोब लक्षात येतोय. क्वचित एखाद्या ठिकाणी काही हे झालेलं असेल, जर त्या हिशोब लागत नसेल, तर आपण सर्व बिल चेक केले असेल तर आपल्याला पण आयडिया येते का कुठे काहीतरी खाडाखोड झालेली असेल किंवा काही असेल किंवा कमी अमाऊंट लिहिण्यात गेली का काय, याची आपल्याला तिथे खात्री होऊन जाते आणि त्यामुळं आपल्याला हिशोब व्यवस्थित चेक करता येतात. त्यामुळं हे सुद्धा आपण तंत्र वापरू शकतो. त्यानंतर पुढचं हे अंकेक्षणाचं तंत्र जे सांगितलं आहे त्यांनी, चौकशी करणं. आता चौकशी करणं म्हणजे काय? ज्यावेळेस आपण बिल चेक करतोय, एखादा व्यवहार आपल्याला दिसतोय आणि त्या व्यवहाराशी मान्य म्हणजे मॅच होणारं बिल पण आपल्याकडे आहे. म्हणजे त्या व्यवहाराचं ओरिजिनल बिल आपल्याकडे आहे, परंतु आपल्याला काहीतरी शंका येते मनामध्ये. का हे बिल काहीतरी जास्त किमतीचं वाटतंय किंवा हे बिल चुकीचं वाटतंय. असं काही आपल्याला ज्यावेळी शंका येते, तर ती चौकशी केली पाहिजे. किंवा कधी-कधी काय असतं, आपण एखाद्या ठिकाणी कंपनीत गेलो आपण ऑडिट करण्यासाठी गेलो आणि त्या आता समजा केमिकलच्या कंपनीत गेलो, तर आता ऑडिटर जो आहे त्याचं बॅकग्राऊंड जर केमिस्ट्रीचं नसेल तर त्याला प्रत्येक केमिकलचं नाव माहीत नाही आहे. किंवा एखादा इलेक्ट्रॉनिक कंपनीत गेला, एखादा दुसरा फूड कंपनीत गेला, एखादा हॉटेलमध्ये गेला, एखादा हॉस्पिटलमध्ये गेला, एज्युकेशन संस्थेत गेले ऑडिट करण्यासाठी, तर त्याच्या कन्सेप्ट आपल्याला ज्या माहीत नाही, परंतु त्याची बिल आपल्यासमोर आलेली, तर आपल्याला ती कन्सेप्ट जर क्लिअर होत नसेल, तर आपण त्या संबंधित अधिकाऱ्याकडे आपण चौकशी करू शकतोय की हे बिल काय आहे किंवा ह्या वस्तूचं नाव काय आहे, ह्या वस्तूची किंमत एवढी का आहे किंवा एवढी कमी का आहे, जास्त का आहे, हे आपण चौकशी करू शकतोय आपण. म्हणजे चौकशी करायला पाहिजे आपण. म्हणजे हे सुद्धा तंत्र आहे, कारण की अंकेक्षकाला प्रत्येकच गोष्ट क्लिअर होईल असं नाही आहे. बरोबर? त्यामुळं चौकशी करणं हे सुद्धा एक टेक्निक ऑफ ऑडिट म्हणता येईल आपल्याला किंवा अंकेक्षणाचं तंत्र म्हणता येईल. त्यानंतर दुय्यम पुस्तकांचे परीक्षण करणं. आता दुय्यम पुस्तकांचे परीक्षण म्हणजे काय? ज्यावेळेस आपण जे काही आपले सेकंडरी बुक्स असतात, म्हणजे आपण अकाउंटिंग झालेलं आहे, आपण बुक मेंटेन केलेलं आहे, परंतु दुय्यम त्याच्या सेकंड एंट्री ज्या बुकमध्ये झालेल्या आहे किंवा जे रेकॉर्ड आपण ठेवलेलं आहे, तर त्या पुस्तकांचं सुद्धा परीक्षण केलं पाहिजे. म्हणजे जेणेकरून मग आपल्याला ते व्यवहार एकमेकाला मॅच होतील आणि त्याची खात्री पटेल. त्यानंतर पुढचं आहे मोजणी करणे. आता मोजणी करणं म्हणजे काय? तर आपण जे काही बिल आहेत ते किती आहेत आपण ते मोजले पाहिजे. त्याची अमाऊंट टोटल बरोबर लिहिलेली का नाही, याची खात्री आपण स्वतः केली पाहिजे. कारण की तिथं त्यांनी दिलेल्या असतात, आकडे दिलेले असतात, भरमसाठ आकडे असतात. त्यामुळं ऑडिटर फक्त बिल चेक करतो, परंतु ती टोटल मॅच होते किंवा नाही होते, या सर्व गोष्टी ते मोजणी करून स्वतः केल्या पाहिजे. त्यानंतर पुढचं जर पाहायला गेलं तर आपलं आहे माहितीचा परस्पर संबंध. आता जी काही माहिती आहे, माहिती आपल्यापुढे सादर केलेली आहे, तर ही माहिती परस्पर संबंध आहे का नाही हे चेक केलं पाहिजे. कारण की जर आपण कॉम्प्युटर घेतलेला आहे आणि किंवा एखादं काहीतरी वस्तू घेतलेली आहे आणि त्या बिझनेस रिलेटेड त्या वस्तूचा काहीच संबंध नाही आहे किंवा एखादं बिल सादर केलेलं आहे, परंतु त्या बिलाचा आणि त्या वस्तूचा काहीच संबंध लागत नाही आहे, तर असं सुद्धा आपण माहितीचा परस्पर संबंध चेक केला पाहिजे का ती बरोबर माहिती सादर केलेली बरोबर आहे किंवा नाही आहे, यांचा काही संबंध आहे का, जी माहिती सादर केली त्याचा काही संबंध आहे का, हे सुद्धा आपल्याला तिथं अंकेक्षणाच्या टेक्निकमध्ये आपल्याला सांगता येईल. त्याला आपण टेक्निक्स ऑफ ऑडिटिंग म्हणतो किंवा अंकेक्षणाचे तंत्र म्हणतो. शेवटचं आता अंकेक्षणाच्या तंत्रामधलं किंवा टेक्निक ऑफ ऑडिटिंगमध्ये लास्टचं येते निरीक्षण. आता निरीक्षणमध्ये काही गोष्टी अशा असतात का त्या अंकेक्षकाला निरीक्षण करून सुद्धा लक्षात येतात का यांनी व्यवहार बरोबर ठेवलेले नाही का, एखादं बिल बरोबर आहे का नाही, का ते बिल खोटं आहे का खरं आहे, व्यवस्थित सादर केलेलं आहे किंवा नाही, किंवा प्रॉपर अकाउंटिंग स्टँडर्डचे सर्व नियम्स वगैरे पाळलेले आहे किंवा नाही, हे सर्व त्याच्यामध्ये काय होतं आहे निरीक्षण केलं तरीसुद्धा त्या अंकेक्षकाच्या लक्षात येतं आहे. त्यामुळे अंकेक्षकाचं निरीक्षण बारीक असलं पाहिजे. म्हणजे तिथे जर त्यांनी दिलं आहे आम्ही इतके कॉम्प्युटर खरेदी केलेले आहेत मार्केटिंग डिपार्टमेंटसाठी, अकाउंट डिपार्टमेंटसाठी, तर अकाउंट डिपार्टमेंटमध्ये चक्करला गेला किंवा काही त्रास त्यावेळेस त्या अंकेक्षकाच्या लक्षात आलं पाहिजे. बारीक बारीक निरीक्षणावरून सुद्धा त्या अंकेक्षकाला कळलं पाहिजे का आपण इथं जे ऑडिट आपल्याला सादर केलेलं आहे किंवा ती कंपनी जी आपल्याला हे देते हिशोब सादर करते हा योग्य आहे किंवा नाही, हे आपल्याला तिथे समजतं आहे. तर ही झाली अंकेक्षणाची तंत्रे. आता
आपण अंकी क्षकाची तंत्र झाल्यानंतर आता आपल्याला दुसरं बघायचं आहे, आपल्याला नैमित्तिक किंवा नित्यक्रम तपासणी, त्याला आपण रुटीन चेकिंग म्हणतो. नैमित्तिक किंवा नित्य तपासणी, रुटीन चेकिंग. आता रुटीन चेकिंग म्हणजे काय सांगतील आपल्याला, थोडक्यात काय सांगतील आपल्याला, कीर्दीतील आणि खतावणीतील बेरजा वजाबाक्या शिल्लका, ज्याला आपण बॅलन्स म्हणतो, या पूर्णतः बरोबर असून कीर्द आणि खतावणीतील सर्व व्यवहार बरोबर नोंदवलेले आहे त्याची खात्री करून घेणे, हा नैमित्तिक तपासणीचा प्रमुख उद्देश असतो. आता नैमित्तिक तपासणीमुळे काय, आकडेमोडीची अगर गणितीय दृष्टीने हिशेब तर पूर्णतः बरोबर असल्याची खात्री करून घेता येते. म्हणजे त्याला आपल्याला थोडक्यात काय सांगता येईल, रुटीन चेकिंग कॅन व्हेरीफाय द अरिथमॅटिकल ॲक्युरसी ऑफ द एंट्रीज मेड इन द बुक्स ऑफ अकाउंट. म्हणजे जी काही त्यांची गणितीय त्याला काय म्हणतो आपण, गणितीय बेरीज वजाबाकी आकडेमोड जी आहे ही बरोबर आहे का नाही, हे आपल्याला नैमित्तिक किंवा नित्यक्रम तपासणीत आपल्याला चेक करता येते. कारण आपण नैमित्तिक रुटीन चेकिंग जर ठेवलं आपण, कारण की इतर ठिकाणी होतं आहे, आपण जे ॲन्युअल ऑडिट असतं आपलं वार्षिक अंकेक्षण असतं, याच्यामध्ये वर्षाच्या शेवटी आपण चेक करतो. त्यामुळं अगोदर झालेल्या चुका आपल्याला शोधता जरी सापडल्या तरी त्याच्यामध्ये काहीच बदल करता येणार, कारण पुढे आपल्याला पूर्ण वर्षाचं ऑडिट मग त्या ठिकाणी चुकणारे किंवा सर्व अकाउंटिंगचं रेकॉर्ड जे आहे ते गणितीय बेरीज वजाबाकी ह्या सगळ्यात चुकणार आहे. त्यामुळं नैमित्तिक तपासणीमध्ये काय होतं आहे, तर आपल्याला समजा नैमित्तिक किंवा नित्यक्रम तपासणी रुटीन चेकिंग ठराविक 1 दिवसाआड किंवा आठवड्यानंतर किंवा 15 दिवसांनी जर चेक करत असेल आणि आपल्याला जर ती चूक सापडली तर आपल्याला लगेच ती चेक तिथं क्लिअर करता येते चूक, आणि पुढचा व्यवहार परत आपला सुरळीत आपल्याला ठेवता येतं. म्हणजे खाडाखोड म्हणा किंवा त्यामध्ये काही बेरीज वजाबाकी ह्या सर्व काही बरोबर म्हणजे आपल्याला योग्य त्या तिथं लावता येतात. त्यामुळं पुढचं रेकॉर्ड आपलं चुकत नाही. म्हणजे थोडक्यात नैमित्तिक किंवा नित्य तपासणी म्हणजे काय सांगता येईल आपल्याला, तर त्या गणितीय पद्धतीचा किंवा हिशोब गणितीय पद्धतीच्या दृष्टीने बरोबर आहे किंवा नाही याची खात्री आपण करून घेत असतो. आता नैमित्तिक तपासणीचा उद्देश काय, ऑब्जेक्टिव्ह ऑफ रुटीन चेकिंग, त्याच्यामध्ये काय आहे तर सर्वात मेन काय आहे त्याचा, तर मूळ जमा खर्चाच्या सर्व नोंदीची गणितीय अचूकता तपासून पाहणे, म्हणजे ॲरिथमॅटिक जी ॲक्युरसी ती योग्य आहे का नाही हे तपासून पाहणं. जे काही आपले बुक्स ऑफ अकाउंट्स आहे सर्व त्याची काही नोंदी केलेल्या आहे याची सर्व गणितीय पद्धत म्हणजे आकडेवारी बरोबर आहे का नाही, बेरीज वजाबाकी सर्व बरोबर आहे का नाही हे तपासणार एक त्याचा उद्देश आहे. त्यानंतर दुसरा उद्देश काय सांगता येईल, सर्व व्यवहारांची नोंद हिशेब पुस्तकात योग्य प्रकारे केली असल्याची खात्री करणे. आता नैमित्तिक तपासणीत काय होतं, आपण रोजच्या रोज आपले व्यवहार नोंदत असतो बरोबर, मग ती नोंद केलेलं आपण योग्य प्रकारे केले का नाही, किंवा कालच्या दिवसामध्ये किंवा मागच्या 8 दिवसात आपण जे व्यवहार नोंदवलेले ते योग्य प्रकारे नोंदवले का नाही याची आपण इथं नैमित्तिक तपासणीमध्ये खात्री करत असतो. कारण की वार्षिक अंकेक्षणामध्ये वर्षाच्या शेवटी आपल्याला हे सर्व चेक करता येत नाही. नैमित्तिक तपासणीमध्ये आपण प्रत्येक हिशोब चेक करू शकतोय, प्रत्येक एंट्री चेक करू शकतोय, म्हणजे हा एक त्याचा उद्देश आहे. त्यानंतर मूळ नोंदीच्या पुस्तकावरून योग्य बुक्स ऑफ अकाउंटमध्ये त्याची पोस्टिंग झाली किंवा नाही याची किंवा प्रत्येक खात्याची शिल्लक जी बॅलन्स जो आहे तो बिनचूक असल्याची खात्री आपल्याला नैमित्तिक तपासणीत करता येते. म्हणजे योग्य ठिकाणी ते एंट्री बुक्स ऑफ अकाउंटमध्ये योग्य एंट्री झाली किंवा नाही, किंवा योग्य ठिकाणी त्याची एंट्री झाली का नाही, पोस्टिंग झाली का नाही. आणि त्यानंतर जो काही आपला बॅलन्स असतो जो कॅरेड जाऊन फॉरवर्ड करतो आपण, तर ते योग्य असल्याची खात्री नैमित्तिक तपासणीमध्ये करता येते आपल्याला. त्यानंतर प्रत्येक व्यवहाराची योग्य नोंद झाल्याची खात्री करणे व व्यवहाराची सत्यता पडताळून पाहणे. आता ज्यावेळेस आपण नैमित्तिक तपासणी करतो त्यावेळेस प्रत्येक व्यवहार त्याच्या आकडेवारी बरोबर लिहिले का नाही, आणि ते लगेच बिल आपण त्या व्यवहाराची सत्यता पडताळून पाहू शकतोय, बिल आपण बघू शकतोय. कारण की वर्षाच्या शेवटी आपल्याला ज्यावेळेस ऑडिट करतो त्यावेळेस सगळं प्रत्येक बिल प्रत्येक अमाऊंट आपल्याला बघणं शक्य होत नाही. कारण की जर भरमसाठ व्यवहार असेल, मोठ्या प्रमाणावर व्यवहार असेल, प्रत्येक बिल चेक करता येत नाही. पण नैमित्तिक तपासणी आणि रुटीन चेकिंग आपण ज्याला म्हणतो, यामध्ये काय होतं, आपल्याला त्या दिवसाची व्यवहाराची नोंद चेक करता येते किंवा आपल्याला ते व्यवहार पडताळून पाहता येत आहेत. त्याच्यामुळं तो एक इथं नैमित्तिक तपासणीत फायदा होतो आहे. आता पुढचं आहे हिशोबातील कारकुनी चुका शोधून काढणे. आता नैमित्तिक तपासणीमुळे काय होतं आहे, हिशोबातील कारकुनी चुका म्हणजे कधी चुकून चुकी होते, कधी कधी ज्या ठिकाणी आपल्याला 100 लिहायचे असतात त्या ठिकाणी 1 शून्य जास्त लिहिला जातो, म्हणजे ती संख्या 1000 होऊन जाते. अशा काही चुका असतात, किंवा डेबिट क्रेडिट काही त्या चुकून नजर चुकीने दुसरीकडे लिहू शकताय, किंवा एखाद्या पार्टीचं नाव सारखंच असेल, नावात साम्यता येत असतं थोडंसं, तर कधी कधी चुकून त्या दुसऱ्या पार्टीच्या नावावर ते बिल नोंदवलं जातं. तर अशा ज्या किरकोळ चुका असतात ह्या काय होतं आहे नैमित्तिक तपासणीमध्ये उघड होत आहेत. जर आपण वार्षिक अंकेक्षण केलं त्या वर्षाच्या शेवटी उघड होतात, पण तोपर्यंत सर्व व्यवहार आपण नोंदवत गेलेलो असतो. त्यामुळं त्या ठिकाणी सुधारणा करण्याची काही संधी मिळत नाही. पण नैमित्तिक तपासणीमध्ये अशा चुका शोधून त्यामध्ये आपल्याला भविष्यात सुधारणा करता येते. त्यानंतर
तपासणी झाल्यानंतर आकड्यात बदल केला जाऊ नये म्हणून तपासणी झालेल्या प्रत्येक आकड्यासमोर विशेष चिन्हांचा उपयोग करणे. आता नैमित्तिक तपासणीत कसं असतं, ज्यावेळेस अंकेक्षक तपासणी करतोय, बरोबर. आता नैमित्तिक तपासणीमध्ये तो एक 8 दिवसाचे हिशोब चेक करतो, नाही तर उरलेल्या 15 दिवसांचे हिशोब चेक करतो, बरोबर नाही. जर अंकेक्षणाने मागचे हिशोब चेक केलेले असेल आणि त्यामध्ये काही चुका त्याला सापडलेल्या असतील तर त्या ठिकाणी त्या आकडेवारी बदलू शकतायत. ज्या ठिकाणी आपण ऑडिट गेलो त्या ठिकाणचे अकाउंट डिपार्टमेंटचे लोक किंवा काही ते आकडे बदलू शकतायत, जे ज्याच्यात चुका काढल्या असन अंकेक्षकाने वगैरे. तर अंकेक्षकाने बी काय केलं पाहिजे, तर त्या नैमित्तिक तपासणी करताना जे जे हिशोब त्याने तपासलेले, ज्या चुका काढलेल्या काही, तर त्या ठिकाणी असं काहीतरी विशेष चिन्हांचा वापर केला पाहिजे, काहीतरी मार्किंग केली पाहिजे का, जेणेकरून ते फक्त त्या अंकेक्षकालाच कळलं पाहिजे की ते मार्किंग कासाठी केलेली आहे. त्या ठिकाणी तुम्ही स्टार करू शकताय, राईटचं साईन करू शकताय, किंवा आणखीन काही जे योग्य वाटेल ते साईन तिथे अंकेक्षक त्याच्या याच्याप्रमाणे वापरू शकतो आहे त्याच्या सोयीनुसार, जेणेकरून त्या ठिकाणी मग त्या आकड्यांमध्ये कोणी काही बदल करू शकणार नाही. तर ही झाली अंकेक्षणाची उद्दिष्टे. आता आपण नैमित्तिक तपासणीची उद्दिष्टे, ऑब्जेक्टिव्ह ऑफ रूटीन चेकिंग झालेले. आता पुढचा जो मुद्दा आपल्याला बघायचा आहे तो आहे चाचणी तपासणी, किंवा त्याला आपण नमुना तपासणी म्हणतो, टेस्ट चेकिंग. चाचणी तपासणी किंवा नमुना तपासणी किंवा तर टेस्ट चेकिंग म्हणतो. आता चाचणी तपासणी म्हणजे काय, तर प्रत्येक व्यवहाराची अथवा नोंदीची तपासणी न करता काही प्रातिनिधिक व्यवहारांची अथवा नोंदींची तपासणी केली जाते व त्यावरून इतर व्यवहार अथवा नोंदी यांची सत्यता ठरवली जाते, म्हणून या पद्धतीला चाचणी तपासणी असे म्हणतात, बरोबर. म्हणजे जसं आपण म्हणतो ना, आपल्या जर बोलीभाषेत बोलायला गेलं तर आपण म्हणतो ना, शीतावरून भाताची परीक्षा, तसं काय सगळे व्यवहार चेक न करता ठराविक काही बिल चेक करायचे. कंपनीच्या पुढं जे आपले सारखेच व्यवहार असणारे जे बिल आहेत, तर त्यातलं आपण प्रत्येक बिल चेक करण्याची ठराविक काहीतरी डेटचे किंवा काहीतरी नंबरचे बिल दिलेले, नंबर दिला असेल, डेट दिला असेल, तर फक्त तीच बिलं चेक करायची. आणि मग सर्व बिल चेक करण्याऐवजी त्याच्यावरून आपल्याला अंदाज लागतो, तर यांची ही बिलं टेस्ट घेतल्या टाईप आपण चेक केली तर ही बरोबर आहे, म्हणजे बाकीची बरोबर आहे, असा तिथं अंदाज लावला जातो. तर आता त्याची जर व्याख्या बघायचं जर झालं तर प्राध्यापक मेघ यांनी काय सांगितलेलं आहे, चाचणी तपासणी म्हणजे समान असणाऱ्या अनेक व्यवहारापैकी प्रातिनिधिक स्वरूपात काही निवडक व्यवहार नमुना म्हणून निवडून फक्त त्यांचीच तपासणी करणे होय, बरोबर. आता प्राध्यापक मेघ यांचं काय म्हणणं आहे, तर चाचणी तपासणी म्हणजे काय, समान असणाऱ्या अनेक व्यवहारापैकी जे व्यवहार खूप आहे, सारखेच आहेत, जसं आपण बँकेच्या मधले जे काही व्यवहार आहेत ते सारखेच असतात, तर ह्या प्रातिनिधिक स्वरूपात जे काही व्यवहार आहेत, सारखेच व्यवहार आहेत, तर हे प्रत्येक व्यवहाराचे बिल चेक न करता याच्यामध्ये फक्त काही ठराविक नमुना म्हणून बिल निवडायचे आणि त्यांचीच तपासणी करायची, याला म्हणतात चाचणी तपासणी किंवा टेस्ट चेकिंग. तर आपण याच्यामध्ये जर त्याची जर व्याख्या बघायला गेलं इंग्लिशमध्ये त्यांनी काय सांगता येते, द चेकिंग मीन्स टू सिलेक्ट अँड एक्झामाइन अ रिप्रेझेंटेटिव्ह सॅम्पल फ्रॉम अ लार्ज नंबर ऑफ सिमिलर आयटम्स. म्हणजे ते म्हणून जे काही सिमिलर आयटम आहेत लार्ज नंबर, तर त्यामध्ये फक्त काही रिप्रेझेंटेटिव्ह बिल्स आपल्याला घ्यायचे आणि तीच चेक करायची, आणि त्यावरून मग आपण अंदाज लावायचा का बाकीचे पण व्यवहार यांचे बरोबर असणार आहे. आता पुढे जे आहे आर्यर होम्स यांची व्याख्या आहे, त्यांनी काय सांगितलं आहे, लेखापुस्तकात नोंदवल्या जाणाऱ्या व्यवहारांच्या काही विशिष्ट भावांचे संपूर्ण सत्यापन म्हणजे चाचणी परीक्षा होय. म्हणजे आपल्याकडे अनेक व्यवहार नोंदवले गेलेले आहे, परंतु त्यातून ठराविक काही जे बिलं आहेत तेच निवडले जातात आणि त्याचं पूर्ण सत्यापन केलं जातं, म्हणजे ती बिलं पूर्ण चेक केली जातात, सर्व नाही केली जाते. व्यवहार काही विशिष्ट भावांचे म्हटलेले, काही विशिष्ट बिलांचे आपण त्या ठिकाणी सत्यापन करतो, त्यामुळं त्याला काय म्हणलेलं आहे, चाचणी तपासणी. आता चाचणी तपासणी करताना तर आपण ठराविकच बिल, म्हणजे जे काही बिल दिलेले यातून ठराविक काही बिलचे आपल्याला निवडायचे आहेत, मग त्या नमुना किंवा आकार ठरवताना विचारात घ्यायचे घटक, म्हणजे आता समजा आपल्यापुढे अनेक बिल आहेत, त्यातून किती बिल निवडायचे आपण, किती बिल निवडायचे, त्याचा साईज कशी ठरवायची, तर ते ठरवताना आपल्याला काय घटक लक्षात घ्यावं लागतं. पहिले अंतर्गत नियंत्रण पद्धत, जर ज्या ठिकाणी आपण ऑडिट करायला गेलो तिथलं अंतर्गत नियंत्रण जे इंटरनल कंट्रोल जे ते जर चांगल्या प्रकारे असेल, तिथं सर्व व्यवहार चेक वगैरे होत असेल, तर त्या ठिकाणी आपण काय करू शकतो आहे, ह्या ठिकाणी आपण नमुना जो आहे त्याच्यानुसार आपण ठरवू शकतो आहे. जर त्या ठिकाणी इंटरनल कंट्रोल चांगला असतं तर आपण कमी बिलांचं पण चेकिंग करून आपण टेस्ट चेकिंग करू शकतो आहे, आणि नियंत्रण जर चांगलं नसतं आपल्याला जास्तीत जास्त किंवा सर्वच बिलं चेक करावं लागेल. त्यानंतर कालावधी, आता आपल्याला ऑडिटिंगसाठी म्हणजे त्या कंपनीचे व्यवहार किती आहेत, व्यवहारांची संख्या किती आहे आणि आपल्याकडे कालावधी किती आहे, तेवढ्या वेळात आपले बिल चेक होतील किंवा नाही होतील, त्यानुसार तिथं आपल्याला त्या नमुनाचा काय म्हणतो त्याला आपण आकार ठरवता येईल आपल्याला, किंवा किती बिल चेक करायचे ते ठरवता येईल. त्यानंतर व्यवसायाचे स्वरूप व आकार, आता व्यवसायाचं स्वरूप कसं आहे, जर मोठ्या प्रमाणात व्यवसाय असेल तर आपल्याला त्याचा जास्तीत जास्त व्यवहार चेक करायचे असतात, त्यामुळे त्या ठिकाणी तोही विचार आपण करू शकतो आहे.
जर व्यवसायाचा आकार छोटा असेल तर आपण सर्व बिलं चेक करू शकतो आहे आणि मोठा असेल तर मग त्यानुसार आपण त्या साईजनुसार तो ठरवू शकतो आहे. त्यानंतर हिशेब तपासणीचा उद्देश. आता हिशेब तपासणीचा उद्देश काय आहे, हा सुद्धा इथं महत्त्वाचा आहे. टेस्ट चेकिंग करताना आपल्याला किंवा तो साईज निवडताना जर आपल्याला यांचे अरिथमॅटिक रेकॉर्ड सर्व चेक करायचे किंवा प्रत्येक बिल चेक करायचं आहे, तर हे सुद्धा आपल्याला तिथं त्या हिशोबाच्या तपासणीच्या उद्देशानुसार आपल्याला तिथं त्याचा आकार ठरवता येईल, नमुना किती घ्यायचा ते. त्यानंतर धोके, म्हणजे काही काही वेळेस काय होतं, धोका कसा आहे त्याच्यावर सुद्धा एखाद्या कंपनीमध्ये आपल्याला टेस्ट चेकिंग करण्यामध्ये काही धोका असेल, तिथं जास्तीत जास्त व्यवहार डुप्लिकेट असत आहेत किंवा काही भ्रष्टाचार असू शकतो, अफरातफर असू शकते, असं आपल्याला जर धोका वाटत असेल तर त्या ठिकाणी आपण नमुना ठरवताना मोठा आकार ठरवू शकतो किंवा जास्तीत जास्त बिलं चेक करू शकतो. आणि ज्या ठिकाणी आपल्याला धोका कमी वाटतो, ज्या कंपनीचे व्यवहार प्रामाणिक असतील, तर त्या ठिकाणी आपण कमी बिलं घेऊ शकतो. त्यानंतर मागील इतिहास. मागील इतिहास पण आपण म्हणजे काय म्हणतो, हिस्ट्री, म्हणजे मागे इथून मागचे जे ऑडिट आपण केलेले आहे त्याच्यामध्ये आपण टेस्ट चेकिंग जे केलेले आहे तर त्यामध्ये जास्त चुका आपल्या सापडलेल्या नाही आहे किंवा आपण कुठं काही दोषी सापडलेलं नाही ऑडिट करताना. म्हणजे याचा अर्थ टेस्ट चेकिंग या संस्थेत करताना आपण मागे किती साईज घेतली होती, किती बिल चेक केले होते, त्याप्रमाणे याच्यासुद्धा आपण करू शकतो आहे. आणि शेवटचं आहे पृथक्करण किंवा त्याला आपण ॲनालिसिस म्हणतो. आपण ॲनालिसिस करूनसुद्धा आपण ठरवू शकतो आहे का आपल्याला किती आकार ठेवायचा किंवा किती आपण बिलं चेक करायचं विचारात घेऊ शकतो आहे आपण. आता चाचणी तपासणी कधी करतात, त्याच्यामध्ये पहिले व्यवहारांची संख्या फार जास्त असेल तर चाचणी तपासणी करतात. म्हणजे खूप मोठे व्यवहार आहे, कधी आपल्याला ठराविक पिरियडमध्ये आपल्याला चेक होणार नाही, तर त्या ठिकाणी व्यवहारांची संख्या जास्त असेल तर चाचणी तपासणी करते. त्यानंतर अंकेक्षणासाठी मर्यादित वेळ असेल, म्हणजे आपल्याला कमी कालावधीत आपल्याला जो काही वेळ दिलेला आहे त्या वेळात आपलं जर अंकेक्षण पूर्ण होत नसेल तर अशा वेळेस आपण चाचणी तपासणी वापरू शकतो आहे. त्यानंतर सर्वच व्यवहार व्यवस्थित मांडलेले असतील, तंतोतंत जुळणारे असतील. काही काही कंपनीमध्ये व्यवहार ॲक्युरेट ठेवले जातात किंवा आधुनिक सॉफ्टवेअर तिथं अकाउंटिंग, कॉम्प्युटराईज अकाउंटिंग ठेवलं जातं. तर अशा ठिकाणी तंतोतंत जुळणारे व्यवहार असतील जास्तीत जास्त, तर त्या ठिकाणी सुद्धा टेस्ट चेकिंग करण्यास काही हरकत नाही. त्यानंतर इंटरनल कंट्रोल, आपण ज्याला म्हणतो ना अंतर्गत नियंत्रण, हे जर एखाद्या कंपनीचं एकदम प्रभावी असेल, पॉवरफुल असेल तर त्या ठिकाणी आपण चाचणी तपासणी करू शकतो आहे. आता चाचणी तपासणीचे फायदे काय आहे, तर चाचणी तपासणीचं काय आहे, तर पहिलं म्हणजे अंकेक्षणाचा उद्देश. अंकेक्षणाचा उद्देश त्या ठिकाणी काय आहे हा आपल्याला तिथून चाचणी तपासणीमधून साध्य करता येतो आहे. त्यानंतर चाचणी तपासणीमध्ये दुसरा फायदा काय होतो, तिथं तिथं कुशलता, म्हणजे चाचणी तपासणीमधून त्या अंकेक्षकाची कुशलता दिसते त्याच्यामध्ये. कारण की चाचणी तपासणी ठराविक बिलांवरून पूर्ण बिलांचा अंदाज काढायचा, म्हणजे हे त्याची कुशलता तिथं अवलंबून हे तिथं दिसते. त्यानंतर अपवादाचे तत्त्व, म्हणजे एखाद्या ज्यावेळेस आहे चाचणी तपासणी करताना एखादं अपवादात्मक एखादं बिल आपलं वेगळं असू शकतं आहे किंवा काही ठिकाणी आपण चाचणी तपासणी करू शकत नाही, असंही तिथं होऊ शकतं आहे. त्यानंतर पुढचं आहे धोक्यांची तपासणी. चाचणी तपासणीमध्ये करताना काय होतं, आपल्याला चाचणी तपासणीमुळे काय होतं आहे, जे काही ठराविक धोके आहे, कारण की आपण कोणतंही बिल चेक करू शकतो आहे, तर त्या ठिकाणी ते धोके जे आहे ते तपासले जातात. त्यानंतर चाचणी तपासणीमुळे काय होतं, वेळेची बचत होते. आपल्याला जो काही वेळ लागणार आहे, जर आपण पूर्ण ऑडिट केलं तर आपल्याला जास्त वेळ लागणार. तर चाचणी तपासणीमुळे आपण सर्वचे सर्व बिल चेक करणार नाही, ठराविक बिल चेक करणार, त्यामुळे तिथं वेळेची बचत होणार आहे. त्यानंतर अंकेक्षण काम करणारे जे त्यांच्यावर काय होणार आहे, कार्यभार कमी असणार आहे. त्यामुळे काय होणार आहे, काम कमी होतं. सर्वच बिल करायचे चेक म्हटल्यावर काम वाढतं, परंतु टेस्ट चेकिंगमध्ये काय होतं, कार्यभार बी कमी होतो आहे. त्यानंतर टेस्ट चेकिंगमध्ये नैतिक दबाव असतो. जे काही अकाउंट डिपार्टमेंटचे लोक असतात त्यांच्यावर नैतिक दबाव असतो आणि ऑडिट करणारा, अंकेक्षण करणाऱ्यावर पण असतो. कारण की आपण कोणतंही बिल आपलं चेक केलं जाऊ शकतं आहे, हे याची भीती त्या अकाउंटंटच्या मनात असते. त्यामुळे नैतिक दबाव एक असतो, त्यामुळे चाचणी तपासणीचा तो एक फायदा होतो. त्यानंतर दोष निदर्शनाचा, तर चाचणी तपासणीमुळे काय होतं आहे, कुठलंही बिल असेल, काही असेल तर ते लगेच आपल्याला दोष तिथं सापडत आहेत. आणि चाचणी तपासणीमुळे काय होतं आहे, शेवटचा जर फायदा पाहिला तर आपलं अंकेक्षण लवकरात लवकर होतं आणि आपला अंकेक्षण पूर्ण झाल्यामुळे काय होतं, आपल्याला अंकेक्षण अहवाल पण लवकरात लवकर तयार करता येतो आहे. म्हणजे हे तिथं फायदा होतो आहे. आता चाचणी तपासणीचे तोटे काय होऊ शकत आहे, तर याच्यामध्ये काय होतं आहे, अंदाज चुकू शकतो आहे आपला. आपण समजा 100 बिलापैकी 10च बिल चेक केले, परंतु योगायोगाने ते 10 बिल बरोबर असतील पण दुसरे बिलं चुकीचे असू शकत आहे. म्हणजे चाचणी तपासणीमध्ये आपण ॲक्युरेट रिझल्ट देऊ शकत नाही किंवा ॲक्युरेट आपण गॅरंटी देऊ शकत नाही, तिथं अंदाज चुकण्याची भीती असते. त्यानंतर अधिकृतपणा नसतो, म्हणजे चाचणी तपासणीमध्ये अधिकृतपणा नसतो, आपण तो अंदाजे सांगितलेला असतो, त्यामुळे तो एक तिथं तोटा असतो. त्यानंतर चाचणी तपासणीमध्ये धोका पण असू शकतो आहे, कारण की जे बिल आपण चेक केले तर सर्वच बिल बरोबर असतील याची खात्री नसते.
त्यानंतर चाचणी तपासणी ही काही शास्त्रीय पद्धत नाही, याच्यामध्ये ही फक्त आपल्याला एक त्या अंकेक्षकाने वापरलेली पद्धत आहे किंवा टेक्निक आहे, परंतु ती योग्य पद्धत नाही, कारण की सर्वच बिल याच्यामध्ये चेक होत नाही आहे, खात्री पटत नाही आहे. त्यानंतर पुढचं आहे सत्य आणि अचूकतेबाबत खात्री नसणे. चाचणी तपासणीमध्ये जरी आपल्याला चाचणी तपासणी केली असतं, टेस्ट चेकिंग केली असतं, ते जे काही बिल असतील आपले ठराविक नमुना घेतलेले ते बरोबर असली म्हणजे काय सर्वच बिल बरोबर आहे याची खात्री आपण देऊ शकत नाही. आणि शेवटचं जबाबदारी वाढते. मग टेस्ट चेकिंगमध्ये काय होतं आहे का त्या अंकेक्षकाची जबाबदारी जास्त वाढते, कारण की ते बाकीचे पण व्यवहार बरोबर आहेत किंवा नाही याची खात्री त्याला नसते, त्या ठिकाणी त्याची जबाबदारी ही वाढते. आता चाचणी तपासणी करताना अंकेक्षकांनी कोणती काळजी घेणं गरजेचं आहे, तर जे काही वर्णनात्मक स्वरूपाची नोंदी असेल त्याचे कसून तपासणी करणं गरजेचं आहे. त्यानंतर अंतर्गत तपासणीचे जे जे काही आहे ती काटेकोरपणे त्यांनी निरीक्षण केले पाहिजे. त्यानंतर काही व्यवहाराचे प्रायोगिक तत्त्वावर निवड करावी, त्याच्यामध्ये बरेच दोष आढळून आल्यास व्यवहारांची संख्या वाढवणे, म्हणजे ते काहीतरी टेस्ट चेकिंगला जे काही ते नमुना निवडलेला आहे जर त्यात दोष आढळले तर अजून तिथं वाढावा. त्यानंतर कालावधी जो आहे तो शक्यतो स्वतः निवडावा, ज्या कालावधीची नोंदणी तपासणी करायची असते तो कालावधी अश्लीलाला निवडून देऊ नये. म्हणजे आपल्याला समजा बिल चेक करायचे तर आपण ठराविक एकाच 10 दिवसाचे चेक करणार किंवा एक आठवड्याचे किंवा 15 दिवसाचे चेक करणार, तर ते 15 दिवस कोणते हे आपण निवडायचे, समोरच्या पार्टीला निवडून द्यायचे नाही, अंकेक्षकाने स्वतः निवडायचे, म्हणजे हे त्यांनी खात्री घेणं गरजेचं आहे. त्यानंतर प्रत्येक व्यवहाराची तिथं किंवा प्रत्येक कामाची तपासणी होईल अशा प्रकारचे व्यवहार निवडावे, नाही तर फक्त सेल्सचेच निवडले किंवा फक्त परचेसचेच निवडले किंवा काही डेटर्सचेच बिल निवडले, क्रेडिटर्स निवडले असं नको व्हायला. सर्व व्यवहार त्यामध्ये आले पाहिजे असे तिथं नमुना घेणं गरजेचं आहे. त्यानंतर प्रत्येक व्यवहाराची वेगवेगळ्या पुस्तकांची वेगवेगळ्या कालावधीची निवड केली पाहिजे, बरोबर. त्यानंतर शक्यतो पहिल्या महिन्याच्या आणि शेवटच्या महिन्याच्या सर्व व्यवहारांची तपासणी अंकेक्षकाने तिथे केली पाहिजे. त्यानंतर चाचणी तपासणीचे आयोजन करताना प्रत्येक कारकुनी केल्याचा कार्याचा आढावा तिथे घेता आला पाहिजे. आणि शक्यतो रोखीच्या व्यवहारांची कधीही चाचणी तपासणी करू नये, कारण की रोखीने जे व्यवहार केलेले हे पूर्णपणे तिथं चेक होणं गरजेचं आहे. त्यानंतर अव्यक्तिगत खाती पूर्णपणे तपासावीत, म्हणजे ज्या ठिकाणी असं व्यक्तिच्या नावाने नाही किंवा ज्याला आपण म्हणतो ना डमी वाटतं आहे आपल्याला किंवा काही त्या खात्याची खात्री पटत नाही, तर अशी खाती आपण पूर्ण तपासणे. त्यानंतर चाचणी तपासामध्ये एका व्यवहाराबाबत शंका आली तर त्या प्रकारचे सर्वच व्यवहार तपासून पाहणे हे अंकेक्षकाने खबरदारी घेतली पाहिजे. तर अशा प्रकारे आपण याच्यामध्ये आपण बघू शकतो. याच्यामध्ये आपण जर असाइनमेंट बघितली समजा, आता आपल्याला अभ्यासासाठी काय सांगता येईल याच्यामध्ये, अंकेक्षणाचे तंत्र कोणते ती स्पष्ट करता येईल आपल्याला. त्यानंतर नैमित्तिक तपासणी म्हणजे काय याच्यावर आपल्याला बोलता येईल किंवा सांगता येईल. त्यानंतर चाचणी तपासणी म्हणजे काय हेही आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. आता आजच्या लेक्चरवर जर आपण बघितलं, आज आपण काय बघितलेलं आहे, तपासणी. आता तपासणीमध्ये आपण अंकेक्षणाची विविध तंत्रे आपण अभ्यासलेली आहे, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे प्रत्येक अंकेक्षण त्याच्या आवडीनुसार म्हणा किंवा त्याच्या स्किलनुसार वेगवेगळे टेक्निक ऑडिट करण्यासाठी वापरू शकतो आहे. त्यानंतर नैमित्तिक तपासणी किंवा नित्य तपासणी, त्याचे फायदे तोटे आपण सविस्तर समजून घेतलेले. आणि शेवट आपण बघितलेलं होतं चाचणी तपासणी. मग चाचणी तपासणी त्याचे फायदे तोटे काय, चाचणी तपासणीसाठी नमुनाचा आकार किती घ्यायचा, त्यानंतर चाचणी तपासणी करताना अंकेक्षकांनी काय खबरदारी घ्यायची, हे सर्व आपण या ठिकाणी तपासलेलं आहे. आता आपण पुढच्या लेक्चरमध्ये आपण काय बघणार आहे, प्रमाणन म्हणजे व्हाउचिंग म्हणजे काय, सत्यापन व्हेरिफिकेशन म्हणजे काय, मूल्यांकन व्हॅल्युएशन आपण त्याला म्हणतो, आणि अंकेक्षण अहवाल ऑडिट रिपोर्ट आपण हे आता पुढच्या येणाऱ्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहे. ठीक आहे, धन्यवाद.